नमस्कार, मी संकेत आवटे. टाटा मोटर येत्या 3 वर्षांमध्ये प्रॉफिटेबल कंपनी बनणार. एवढंच नाही तर एव्ही सेगमेंटमध्ये कंटिन्युअसली टॉप पोझिशनवर राहणार. सगळ्या कार्स त्यांच्या परफॉर्मन्स बेस्ट देणार, बेस्ट क्वालिटी मिळणार आणि टाटा मोटर नंबर 1 कंपनी बनण्याच्या दृष्टीने काम करत राहणार. मारुतीला सुद्धा मागे टाकणार असं बऱ्याच लोकांचं मत आहे. म्हणूनच स्टॉक प्रचंड धावतोय. पण प्रॅक्टिकली जर बघितलं तर टाटा मोटरचं कर्ज वाढत जातंय, बॅलन्स शीट वीक होत जाते. बँक करप्सीच्या दृष्टीने त्याची वाटचाल सुरू आहे. खरंच टाटा मोटर स्ट्रॉंग आहे की वीक आहे? खरंच टाटा मोटर अजून जास्त प्रॉफिटेबल बनेल की अजून जास्त लॉस मेकिंग कंपनी बनेल? याच व्हिडिओमध्ये आपण इन डिटेल अनालिसिस करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक शेवटपर्यंत पहा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही प्रेस करा, कारण सगळा रिसर्च फ्री आहे. सुरुवात होते इलेक्ट्रिक व्हेकल पासून. इलेक्ट्रिक व्हेकलला खूप जास्त डिमांड आहे आणि फ्युचर इज द इलेक्ट्रिक व्हेकल. टाटा प्रचंड प्रमाणात ग्रो करते इलेक्ट्रिक व्हेकल सेगमेंटमध्ये आणि नंबर 1 लीडरच आहे तो. त्याला कॉम्पिटिटर सध्या कोणीही नाही असंच मानू शकतो, कारण जे कॉम्पिटिटर आहेत ते निग्लिजिबल सेल्स करतायत. म्हणूनच टाटा मोटर ईव्हीमध्ये लीड करत आहे. त्यामध्ये काही गोष्टी आपल्याला पाहणं खूप गरजेचं आहे. सध्या जर ईव्हीचं पेनिट्रेशन भारतामध्ये पाहिलं तर त्यावरून कसा बिझनेस होतो याचा थोडासा अंदाज आपण घेणार आहोत. टू व्हीलर सेगमेंटमध्ये टाटा मोटर्स नाही, त्यामुळे जास्त इकडे लक्ष देण्याची गरज नाही. पण तरीसुद्धा मी तुमच्या माहितीसाठी सांगतोय, फक्त 1% इलेक्ट्रिक व्हेकल आत्ता सध्या सेल होत आहेत कंबशन इंजिनच्या तुलनेमध्ये. पण 3 व्हीलर्समध्ये 14% पेनिट्रेशन आहे आणि ते वाढणार अजून रॅपिडली. पॅसेंजर व्हेकलमध्ये टाटा मोटरचा डॉमिनन्स आहे. तुम्हाला माहितीच असेल, टाटा नेक्सॉन खूप चांगली गाडी परफॉर्म करते इलेक्ट्रिक व्हेकल सेगमेंटमध्ये, ज्यामध्ये टोटल 3400 युनिट सेल झाले 2020 मध्ये, ज्याची पर्सेंटेज जर पाहिली ॲज कम्पेअर टू कंबशन इंजिनच्या तुलनेत तर 0.12%, म्हणजे 0.5% सुद्धा इलेक्ट्रिक व्हेकलचं पेनिट्रेशन झालेलं नाही. बट एक्सपेक्टेड आहे की 30%, 40%, 50% इलेक्ट्रिक व्हेकलचं कन्झम्पशन होईल पुढे जाऊन. कंबशन इंजिन कमी होतील, म्हणजेच पेट्रोल डिझेल इंजिनवाल्या गाड्या कमी होतील आणि या इलेक्ट्रिक व्हेकलचं कन्झम्पशन वाढलं जाईल. पण होतंय उलटं. ॲक्च्युली ज्या गतीनं हे स्पीड वाढायला पाहिजे होतं किंवा ज्या गतीनं इलेक्ट्रिक व्हेकलचं पेनिट्रेशन भारतामध्ये व्हायला पाहिजे होतं, भारत सरकारच्या दृष्टीने तेवढं स्पीड आत्ता सध्या दिसत नाही. त्याचे मेरिट्स आणि डेमेरिट्स सगळे आपल्या डोळ्यासमोर येत आहेत. मग त्याचं एक्सप्लोजन होणं, फुटणं, बॅटऱ्या फुटणं, गाड्यांचं जळणं, या सगळ्या गोष्टी. आणि सगळ्यात महत्त्वाचा मेन पॉईंट याची इकोसिस्टम. एवढी इकोसिस्टम स्ट्रॉंग नाही. प्रत्येक ठिकाणी चार्जिंग स्टेशन्स तुम्हाला पाहायला मिळत नाहीत. चार्जिंगसाठी लागणारा वेळ असेल किंवा गाड्यांची कॉस्ट असेल, त्यामुळे थोडंसं आपण दचकतोय या गाड्या बाय करण्यासाठी. जर आपल्याकडे अल्टरनेट कार असेल, दुसरी अजून एक फ्युएलवाली कार असेल, तर आपण रिस्क घेतोय आणि इलेक्ट्रिक व्हेकल बाय करतोय, कारण माझ्याकडे दुसरा ऑप्शन आहे आणि लोकलसाठी मी इलेक्ट्रिक व्हेकल वापरू शकतो. पण लॉंग ड्राईव्हसाठी, लॉंग डिस्टन्ससाठी माझ्यासाठी इलेक्ट्रिक व्हेकल सुटेबल नसेल, म्हणून आपण ती बाय करत नाही. इलेक्ट्रिक व्हेकल वर्सेस कंबशन इंजिनमध्ये प्राइस काय डिफरन्स आहे, दोन्हीच्या प्राइसमध्ये किती मोठा डिफरन्स आहे, याचा पण थोडासा अंदाज आपण घेणार आहोत. आता सध्या जी कॉस्ट डिफरन्शियल्स आहेत त्याबद्दल थोडासा अंदाज घेणार आहोत. टू व्हीलर्समध्ये जवळपास तेवढीच प्राइस आपल्याला पे करावी लागते किंवा 1.5 प्राइस आपल्याला सध्या पे करावी लागते. 3 व्हीलरमध्ये पण थोडीशी जास्त प्राइस पे करावी लागते ॲज कम्पेअर्ड टू कंबशन इंजिनमध्ये. 4 व्हीलरमध्ये पर्सनल कार ज्या आपल्या आहेत किंवा कमर्शियल कार आहेत याच्यामध्ये पण ह्यूज डिफरन्स आहे. 2 ते 2.5 पटीने जास्त पैसे आपल्याला पे करावे लागत आहेत इलेक्ट्रिक कारसाठी, आणि हाच मोठा डिफरन्स आहे. जर मला नॉर्मल कार जी फ्युएल ऑपरेटेड आहे त्याची प्राइस 5 लाख रुपये असेल, तर इलेक्ट्रिक कारसाठी मला अप्रॉक्सिमेटली 12 ते 15 लाख रुपये पे करावे लागतात. जस्ट एक एक्झाम्पल मी तुम्हाला देऊ इच्छितोय. जर मला मारुतीची कार बाय करायची असेल, तर स्विफ्ट फॉर एक्झाम्पल मला बाय करायची आहे, त्या कारची प्राइस आहे 6 लाख 7 लाख रुपये मॅक्स मला ती कार मिळेल. पण इलेक्ट्रिक व्हेकल टाटा नेक्सॉन जर मला बाय करायची असेल तर अप्रॉक्सिमेटली 15 लाख रुपये मला पे करावे लागत आहेत. ही डबलपेक्षाही जास्त, जवळपास मला 2.5 पटीने जास्त पैसे पे करावे लागत आहेत आणि हे प्रत्येकासाठी पॉकेट फ्रेंडली नाही. मग पुढे जाऊन काय होऊ शकतं? आता सध्या यासाठी मला काही सबसिडी मिळते. सबसिडी सहित जर मला या लेवलला पोहोचायचं असेल, म्हणजेच फ्युएल कार सोबत जर मला याची प्राइस घेऊन जायची असेल, तर किती वेळ लागेल? 4 व्हीलरसाठी मला 2025 आणि कमर्शियल व्हेकलसाठी 2022-23 मध्येच हे होऊ शकतं. त्याच रेंजमध्ये मला इलेक्ट्रिक कार मिळू शकते येत्या 3 वर्षांमध्ये. पण सबसिडी जर गव्हर्नमेंटने बंद केली तर मात्र फ्युएल कार सोबत माझी प्राइस, म्हणजेच इलेक्ट्रिक व्हेकलची प्राइस मॅच करण्यासाठी 2030 आणि
कमर्शियल व्हेकलसाठी 2025ची वाट पाहावी लागेल. पण याच्यामध्ये ॲक्च्युअल गेम आहे सेल्सची. बिझनेस जेवढा जास्त होईल तेवढं तुमचं प्रॉफिट होईल. आता ॲक्च्युली सेल्स खूप डाऊन आहे. ॲक्च्युली तुम्ही जर सेल करत असाल 100, 200, 1000, 2000 कार्स, तर त्यामधून प्रॉफिट किती मिळवणार आणि बिझनेस ग्रो किती होणार. जर ॲड्रेसेबल मार्केटच छोटा असेल, त्याच्यामध्ये तुम्ही नंबर 1 आहात, त्याला काहीच अर्थ नाही. तुमचं एक छोटंसं गाव आहे, 10,000 लोकसंख्या आहे आणि तिथले तुम्ही सर्वात श्रीमंत व्यक्ती आहात, तर त्याचा काय उपयोग. फक्त तुमच्याकडे 5 लाख, 10 लाख, 20 लाख एवढीच अमाऊंट असू शकते. पण टाटा बिर्ला अंबानींसोबत तुमचं कंपॅरिझन होऊ शकणार नाही. तसंच याचा अर्थ होतो. म्हणून इलेक्ट्रिक व्हेकल सेगमेंट किती मोठ्या प्रमाणात ग्रो होईल याचा थोडासा अंदाज आपण घेणार आहोत. 2025 मध्ये जर 4 व्हीलरचं कन्झम्पशन बघितलं, पॅसेंजर व्हेकलचं किंवा बसेसचं पण आपण बघू शकतो, 5 ते 10% मॅक्सिमम होऊ शकतं. माझा अंदाज मॅक्सिमम 5% जाऊ शकतं. मला नाही वाटत की 10% ते पोहोचेल 2025 पर्यंत. आत्ताची कंडिशन पाहता मी बोलतोय. पुढच्या वर्षी काय होईल, एखादं मोठं इनोव्हेशन झालं यामध्ये तर मोठा इम्पॅक्ट पाहू शकतो. मे बी 10% पण क्रॉस करून हे कन्झम्पशन पुढे जाऊ शकतं. पण 2030 पर्यंत हेच कन्झम्पशन 20 ते 30% जाऊ शकतं आणि बसेस 25 ते 40% जाऊ शकतात. आणि जर याच आकड्यांवर खरं उतरलं इलेक्ट्रिक व्हेकलचं कन्झम्पशन, तर मात्र टाटा मोटरला पुढे जाऊन चान्सेस आहेत. बट याच्यामध्ये पण काही निगेटिव्ह गोष्टी आहेत. याला कॉम्पिटिटर खूप जास्त आहेत. आत्ता सध्या छोटे मोठे प्लेयर्स आहेत जे यामध्ये उतरत आहेत. स्टार्टअप्स खूप जास्त आहेत, ओलासारखे असतील किंवा छोट्या मोठ्या अजून बऱ्याच कंपन्या आहेत ज्या या सेगमेंटमध्ये उतरत आहेत. पण सध्या ते का उतरत नाहीत? जे एक्झिस्टिंग प्लेयर आहेत याचा तुम्ही विचार केलाय का? मग मारुती असेल किंवा असेल टोयोटा किंवा असेल हुंदाई किंवा असेल MG किंवा असेल महिंद्रा, या सगळ्या कंपन्यांनी सुरुवात तर केली आहे, पण मोठ्या लेवलला का नाही? टाटासारखं ते जास्तीत जास्त ग्रो होण्याचा का प्रयत्न करत नाहीत? तर सध्या असलेली इकोसिस्टम एवढी स्ट्रॉंग नाही. त्यामुळे या सेगमेंटमध्ये उतरणं, R&D वर खूप मोठा पैसा लावणं, प्रोडक्शन लाईन बनवणं, कंपनी त्यासाठी एक्सपांड करणं, या सगळ्यांवर लाखो कोटी रुपये खर्च करावे लागणार. आणि ते जर आता या बाकी कंपन्यांनी खर्च केले तर बुडत्याचा पाय खोलात हीच अवस्था होऊ शकते. जसं टाटा नॅनोबद्दल खूप मोठी हाईप बनवण्यात आली होती, आता टाटा ग्रुप ऐकणार नाही. टाटा मोटर खूप मोठ्या लेवलला जाणार. टाटा नॅनोमुळे प्रत्येक घरात कार येणार. स्वप्न चांगलं होतं, कार चांगली होती, अफोर्डेबल प्राइसमध्ये होती, पण सेल्सचं काय झालं? ड्रॉप झाला. सेल झाला का? बिलकुल नाही झाला. मग तशीच अवस्था इलेक्ट्रिक व्हेकलची होऊ शकते का? हे सुद्धा पाहावं लागेल. जसं अफोर्डेबल कार टाटा नॅनो होती, तशाच बऱ्याच अजून कार्स आहेत. फक्त 2-4 लाखाचा डिफरन्स आहे. स्वस्तातल्या कार्स पण आहेतच, पण त्याचा सेल होतो ना? बिलकुल होतो, पण टाटा नॅनोचा झाला नाही. कारणं काही असतील, तुम्हाला जी माहिती असेल कमेंट करून सांगू शकता. बट ती कार फेल झाली. सेम गोष्ट इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये बऱ्याच कंपन्या येऊ शकतात, पण टाटाला कॉम्पीट करणं एवढं सोपं नाही. पुन्हा टाटाकडे ॲडव्हान्टेज काय आहे? मल्टिपल कंपनीज टाटाच्या आहेत ज्या टाटासोबत असोसिएटेड आहेत किंवा टाटा मोटरसोबत असोसिएटेड आहेत. याचा फायदा काय होऊ शकतो? एक स्ट्रॉंग इकोसिस्टम बनलेली आहे. जसं टाटा LXC आहे जे कनेक्टेड व्हेकल बनवण्यासाठी मदत करेल. टाटा पॉवर आहे जे पॉवर जनरेशनसाठी आणि पॉवर स्टेशनसाठी याला मदत करेल. टाटा केमिकल्स आहे जे सेल्स बनवू शकतात किंवा असेल टाटा स्टील जे स्टील प्रोव्हाइड करेल. आणि टाटा मोटरमध्ये तर कार मॅन्युफॅक्चरिंग होतच आहेत. या सगळ्या इकोसिस्टमचा फायदा टाटाला होऊ शकतो. कारण इलेक्ट्रिक व्हेकलसाठी ज्या गोष्टी गरजेच्या आहेत, जे कॉम्पोनंट मॅन्युफॅक्चरिंग करावे लागतात, ते मॅन्युफॅक्चरिंग सेंटर्स ऑलरेडी टाटा ग्रुपमध्ये अवेलेबल आहेत. त्याचा खूप चांगला वापर टाटा करून घेऊ शकतो. ही झाली बेसिक गोष्ट. पण सध्याचा सिनेरिओ काय आहे? इथून टाटा किती मोठ्या प्रमाणात ग्रो होऊ शकतं याचा अंदाज घ्यावा लागेल आणि तो अंदाज बॅलन्स शीटवरूनच येणार. पुढे जाण्याआधी एक रिक्वेस्ट होती की या व्हिडिओचं टार्गेट ठेवतोय आपण 10,000 लाईकचं. प्लीज ते पूर्ण करा, कारण असे व्हिडिओज बनवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. आणि खरंच आमचे एफर्ट्स तुमच्या मनापर्यंत पोहोचत असतील, त्याचा तुम्हाला फायदा होत असेल, तर लवकरात लवकर व्हिडिओला लाईक करा आणि डिस्क्रिप्शनमधल्या लिंकवरून एक डीमॅट अकाउंट ओपन करा, जेणेकरून तुम्हाला सगळा रिसर्च आमचा फ्री मिळेल. प्रीमियम ग्रुप आमचा 5,000 रुपयाचा तो तुम्हाला फ्री मिळतो. या नंबरला कॉल करून सगळी माहिती घेऊ शकता. जर तुम्ही लास्ट क्वार्टरचा रिझल्ट पाहिला जून 2022चा, तर तुम्हाला सेल्स पाहायला मिळेल जवळपास 72,000 कोटी रुपयाचा. पण सगळ्यात मोठी आणि निगेटिव्ह गोष्ट ती म्हणजे लॉस. 5,000 कोटी रुपयाचा कंपनीचा लॉस आहे, विच इज रिअली ह्यूज. आणि खूप मोठा इम्पॅक्ट याचा पुढच्या क्वार्टरवर पण पडणार. तो कसा काय याचं डिस्कशन करू. मागचे काही क्वार्टर्स तुम्ही बघू शकता जे निगेटिव्ह होते, पण 5,000 कोटीचा लॉस नव्हता. याचं महत्त्वाचं आणि मेन कारण म्हणजे JLRमध्ये होणारे ड्रॉप्स. सेल कंटिन्युअसली JLRचा ड्रॉप होतोय आणि JLRचा सेल्स ड्रॉप झाल्यामुळे ओव्हरऑल टाटा मोटर्सवर त्याचा इम्पॅक्ट होतोय. एक इंटरेस्टिंग फॅक्ट तुम्हाला माहिती आहे, JLRच 70-80% रेव्हेन्यू जनरेट करतं टाटा
टाटा मोटर्ससाठी. पण आपण तर म्हणत होतो JLR हा खूप मोठा नुकसानीचा सौदा होऊ शकतो आणि तो कदाचित साबित पण होऊ शकतो, कारण सेल्स ड्रॉप होतोय, प्रॉफिट मार्जिन्स ड्रॉप होत आहेत. JLR मुळे सुद्धा ह्यूज लॉसेस कंपनीला फेस करावे लागत आहेत. JLRला ज्या लेवलला न्यायचं होतं त्या लेवलपर्यंत अजून JLR पोहोचलेलं नाही आणि हेच कारण आहे टाटा मोटरची लोन अमाऊंट वाढण्यामागे, कर्ज वाढण्यामागे. फक्त टाटा मोटर जर इंटरेस्ट जे भरतं तुम्ही पाहिलं तर 10,000 कोटीच्या आसपास इंटरेस्ट भरावा लागतोय. JLR साठी 3 नंबरचा असा देश आहे जिकडे खूप जास्त सेल्स होतो. पण आता चायनामध्ये लॉकडाऊन सुरू आहे सध्याही, त्यामुळे 37% सेल्स JLRचा ड्रॉप झाला. सेमीकंडक्टरची कमतरता हा सुद्धा एक मेजर प्रॉब्लेम होता. बट मला वाटतं पर्सनली हे एक कारण असू शकतं. सेल्स ड्रॉप होण्यासाठी एक दिलं जाणारं कारण, एक ॲक्च्युअल कारण आणि दिलं जाणारं कारण या दोन्हीमध्ये खूप जास्त डिफरन्स आहे. एक गोष्ट बघू शकता, जर तुम्ही टाटा मोटरच्या कुठल्याही शोरूममध्ये गेलात ना तर तुम्हाला इमिडिएट कार मिळते 2 ते 4 दिवसांमध्ये. पण तुम्ही टोयोटाच्या शोरूममध्ये गेलात तर तुम्हाला 4 महिने 6 महिने वेटिंग सांगितलं जातं. मारुतीच्या कारना सुद्धा ह्यूज वेटिंग आहे. याचाच अर्थ सेमी कंडक्टरचा एवढा मोठा इम्पॅक्ट अदर ब्रँडच्या तुलनेमध्ये टाटा मोटरवर झालेला नाही, जे की मी ऑलरेडी माझ्या लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की टाटा मोटर सेमीकंडक्टरच्या सेक्टरमध्ये खूप चांगल्या प्रकारे इन्व्हेस्टमेंट स्वतःची करून जो तुटवडा आहे तो कमी करण्याचा प्रयत्न करत आहे आणि सेमीकंडक्टरचं मॅनेजमेंट टाटाने खूप चांगल्या प्रकारे केलेलं आहे. मग जो दावा टाटा मोटर करत आहे 3 वर्षामध्ये कंप्लीट डेट फ्री होणार, याच्यावर काय उत्तर मिळेल याचा थोडासा आपण अंदाज घेणार आहोत. जर आपण कम्पेअर केलं इतर कंपन्यांसोबत, फॉर एक्झाम्पल महिंद्रा अँड महिंद्रा असेल, मारुती सुझुकी असेल किंवा असेल आयशर मोटर, फोर्स मोटर, या सगळ्या कंपन्यांबरोबर जर तुम्ही तुलना केली तर एक गोष्ट लक्षात येईल, कंपनीचं कर्ज प्रचंड आहे. कंपनी इंटरेस्ट किती भरते याचा थोडासा अंदाज घ्या. कर्जावर आपण नंतर जाऊ. आता जर तुम्ही फक्त इंटरेस्ट पाहिला कंपनीचा इथे तर तो तुम्हाला पाहायला मिळेल 2011 साली 2300 कोटी रुपये कंपनी फक्त व्याज भरत होती, जे आज कंपनीचं व्याज 9,529 कोटीवर जात आहे. जवळपास कंपनी 10,000 कोटी रुपये फक्त व्याज भरते कर्जावरचं. यावरूनच तुम्ही विचार करू शकता कंपनी किती मोठी रिस्क घेते आणि किती मोठ्या कर्जाच्या जाळ्यामध्ये फसलेली आहे. म्हणूनच कंपनीला जवळपास 11,000, 12,000, 13,000 कोटी रुपये लॉस बुक करावा लागतोय. जो आधी कंपनीचा प्रॉफिट होता 13,000 कोटी, 13,000 कोटी, 11,000 कोटी, 7,000 कोटी या लेवलला कंपनीचं प्रॉफिट होतं. बट त्यानंतर JLRचे काही चुकीचे डिसिजन्स असो किंवा इतर बिझनेस रिलेटेड काही इश्यूज असतो ज्यामुळे कंपनी लॉस मेकिंग जास्तीत जास्त बनत गेली. आता एक साधं उदाहरण पहा, खूप मोठं रॉकेट सायन्स लावण्याची गरज नाही. कंपनीचं कर्ज किती आहे हा आकडा मी तुम्हाला सांगतोय. आता आपण पाहिलं फक्त कंपनी भरत असलेलं व्याज, पण कंपनीचं कर्ज बघितलं तर ते तुम्हाला पाहायला मिळेल 1,46,000 कोटी रुपये आणि यामध्ये कंटिन्युअसली वाढ होते याचा पण अंदाज घ्या. डायरेक्ट आपण म्हणू शकत नाही की कंपनी सेम कर्ज आहे आणि त्याचं व्याजच फक्त भरते, बिलकुल नाही. हे कर्ज वाढत जात आहे, ही सुद्धा मोठी रिस्क आहे. 1.5 लाख कोटी रुपयाचं कंपनीचं कर्ज आहे. कंपनीचं मार्केट कॅप किती आहे 1,60,000 कोटी रुपयाचं. म्हणजेच जेवढी कंपनीचं व्हॅल्युएशन होत आहे सगळी कंपनी विकली ना तर फक्त कर्ज नील होणार. तुम्हाला मला शेअरच्या बदल्यात एकही रुपया मिळणार नाही. ही सुद्धा एक इंटरेस्टिंग फॅक्ट आहे. पुन्हा मी रिपीट करतोय, जर कंपनी पूर्ण विकून टाकली तर त्यामधून फक्त 1,60,000 कोटी रुपये मिळतील आणि तेच पैसे कर्जाच्या स्वरूपात त्यांना द्यावे लागतील. तुमचे आमचे शेअर्स बुडाले, एकही रुपया आपल्याला परत मिळू शकणार नाही. पण आपला टाटांवर विश्वास आहे, बिझनेसवर विश्वास आहे. बिझनेस हा ग्रो होणार. हेवी डेट घेऊन केला जाणारा हा बिझनेस आहे. हा बिझनेस फक्त अदानीनेच करावा असा आहे का? कर्ज घ्या आणि त्यावरून पैसे मिळवा, बिलकुल नाही. बाकी कंपन्या पण करतायत आणि त्यांवर आपला विश्वास पण आहे आणि टाटा मोटर्स इथिकली बिझनेस करतं. त्यामुळे ही बँक करप्सीची रिस्क मला वाटतं खूप कमी यामध्ये आहे. पण रिस्क तर आहे ना. पण टाटा जे सध्या क्लेम करत आहे त्यांना डेट फ्री व्हायचं आहे येत्या 3 वर्षामध्ये, ते पॉसिबल आहे का याचा थोडासा अंदाज घेऊ. एक छोटंसं कॅल्क्युलेशन मी तुम्हाला इकडेच दाखवतोय. समजा हे 10,000 कोटी रुपये जे व्याज भरलं जात आहे ते त्यांना भरावं नाही लागलं तर कंपनी काय करू शकते? याच कंपनीचा बिझनेस 2 ते 3 पटीने वाढला असं आपण इमॅजिन करू, कारण पुढे मी तुम्हाला सांगणार आहे कंपनीचा बिझनेस का वाढू शकतो. 2 ते 3 पटीनं वाढणं एवढं सोपं नाही आहे, पण कंपनीचा बिझनेस ग्रो होणार हे मात्र नक्की. पण तरी आपण हायपोथेटिकल इमॅजिन करू की कंपनीचा बिझनेस डबल होतोय. मग डबल इन द सेन्स हा फक्त तुम्हाला इंटरेस्ट या करंट अमाऊंटवर भरावा लागणार, पण एवढाच अजून बिझनेस होणार आहे आणि त्यामधून प्रॉफिट होणार. ते किती असेल? अराउंड 10,000 कोटी रुपये आपण इमॅजिन करू शकतो. कंपनीने 10,000 कोटी रुपये प्रॉफिट कमवलं असेल आणि हे व्याज यातून जात आहे. मग 10,000 कोटी रुपये असं करत जरी कंपनी ते पैसे 100% प्रॉफिट जर कर्जाची परतफेड करण्यासाठी लावत असेल
तरी सुद्धा कंपनीला मिनिमम 10 वर्ष लागणार आहेत कर्जाची परतफेड करण्यासाठी. आणि जरी कंपनी एक्सपोनेन्शियली ग्रो होऊ लागली, जसं टेस्ला ग्रो होते किंवा इतर कुठल्याही कंपन्या असतील ज्या रॅपिडली ग्रो होत आहेत, अचानक काहीतरी असे मॉडेल लॉन्च करतायत, मार्केटमध्ये त्यांचाच दबदबा निर्माण होतोय, तरी सुद्धा कंपनीला मिनिमम 7 ते 8 वर्ष लागतील कर्जमुक्त होण्यासाठी. मला नाही आत्ता सध्याचा सिनॅरिओ बघून वाटत की कंपनी डेट फ्री होऊ शकते. उलट अजून दलदलीमध्ये अडकतच जाणार आणि हे कर्ज वाढत जाणार. यामध्ये काही पॉझिटिव्ह गोष्टी पण असायला हव्यात ना, त्या कंपनीमध्ये आहेत, म्हणूनच बरेच लोक इन्व्हेस्ट करतात. कंपनीमध्ये एक महत्त्वाची गोष्ट ही आहे की कंपनीचा जो प्लॅटफॉर्म आहे, ज्या प्लॅटफॉर्मवर गाड्या बनवल्या जातात, तो JLRचा प्लॅटफॉर्म यूज करण्यात येतो. मग टाटा सुमो असेल किंवा टाटाच्या इंडिका असतील, या जुन्या सगळ्या कार्स जर तुम्ही बघितल्या, हेक्झा वगैरे, त्या बंद का पडल्या? त्याचं महत्त्वाचं कारण रॉंग प्लॅटफॉर्म, गाड्यांची क्वालिटी, गाड्यांमध्ये येणारे इश्यूज जेव्हा वाढू लागतात ना, तेव्हा कंपन्यांनी सरळ डिसिजन घेतला की हे बंदच करून टाकू. एवढ्या जास्त कंप्लेंट येत आहेत, निगेटिव्ह पब्लिसिटी होते, त्यापेक्षा हे मॉडेलच बंद केलं ना तर काहीच टेन्शन नाही. नवीन मॉडेल लॉन्च करायचं, परत 5-6 वर्ष 2-4 वर्ष चालवायचं, परत त्याला बंद करायचं, जेणेकरून ज्या तक्रारी आहेत त्या तिकडेच निरसन केल्या जातील, कारण मॉडेलच शिल्लक राहिलेलं नाही. निगेटिव्ह पब्लिसिटीमुळे त्याचा सेल्स पण ड्रॉप होत असतो. या सगळ्या गोष्टींचा विचार करून कंपनी ते मॉडेलच बंद करायची. पण आत्ता कंपनीने स्ट्रॉंग प्लॅटफॉर्म्स बनवले. बरं, या प्लॅटफॉर्मचा फायदा काय झाला? 5 स्टार रेटिंगवाल्या कार या कंपनीने बनवल्या, जेणेकरून त्याची बिल्ड क्वालिटी स्ट्रॉंग बनली. कंपनीने खूप सारे फीचर्स लोड केले, जेणेकरून सेल्स अजून वाढू लागला. आता परवा जर तुम्ही ऑब्झर्व केला असेल लास्ट क्वार्टरमध्ये एका, तर कंपनी 2 नंबरला जाऊन पोहोचली होती. त्यांनी हुंदाईला मागे टाकलं होतं, पुन्हा हुंदाईने त्याला क्रॉस केलं, नो डाऊट. पण कंपनी स्ट्रॉंग बनत चालली आहे, सेल्स वाढत जातोय. याच्यामध्ये फायदा काय होतो की प्लॅटफॉर्म सेम आहे. याचा अर्थ तुमचे पार्ट्स जे यूज होतात मल्टिपल कार्ससाठी, त्याचं कन्झम्पशन वाढत जातं आणि सेम राहतं. इन शॉर्ट, आता XYZ हा पेन त्या कारसाठी वापरण्यात येतोय, पण त्या कारसाठी, या कारसाठी आणि या कारसाठी सेम पेन वापरला जातोय, थोडंफार मॉडिफिकेशन करून. याचाच अर्थ जरी एक कार यामधली फेल गेली तरी सुद्धा हे प्रोडक्शन माझं फेल जाणार नाही, कारण तो पार्ट युटिलाइज होईल मल्टिपल कारसाठी, कारण प्लॅटफॉर्म सेम आहे. याचाच वापर करून कंपनी प्रॉफिट मार्जिन वाढवण्याचा प्रयत्न करेल. सेम प्लॅटफॉर्म मल्टिपल कारसाठी वापरला जाईल, तेवढं कन्झम्पशन वाढत जाणार सेम पार्टचं आणि तेवढंच प्रॉफिट मार्जिन सुद्धा वाढत जाणार. जिओ मार्ट असेल किंवा डीमार्ट असेल, का हे स्वस्त तुम्हाला देऊ शकतात? कारण त्यांची पर्चेसिंग कॉस्ट कमी आहे. एखादा प्रोडक्ट जिओ बाय करतं किंवा डीमार्ट बाय करतं, ते 100 रुपयाची वस्तू त्यांना 70 रुपयाला मिळते. का? कारण हे बल्कमध्ये परचेस करतायत, म्हणून त्यांना ह्यूज डिस्काउंट दिला जातो. आणि इथेच क्वांटिटीची गेम असते आणि हीच क्वांटिटीची गेम आता सध्या टाटा मोटरच्या फायद्याची ठरू शकते. ऑलरेडी टाटाचा ब्रँड अवेअरनेस खूप चांगला होत चालला आहे, ब्रँडची लिगसी वाढत चालली आहे आणि सेल्स सुद्धा वाढत चालला आहे. आणि या सगळ्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट टाटावर होऊ शकतो आणि सेल्स वाढू शकतो. आता जे 1 क्वार्टरसाठी मोठमोठी स्वप्न दाखवली जात आहेत ती मे बी पॉसिबल होऊ शकतात, पण माझा अंदाज आहे त्याचा इम्पॅक्ट ऑलरेडी झालेला आहे. प्राईसमध्ये ग्रोथ प्रचंड झालेली आहे. इथून थोडासा हा स्टॉक अजून मुवमेंट करू शकतो, पण त्याच्या पुढे काय होईल आय डोंट नो. पुढच्या क्वार्टरचे रिझल्ट्स थोडेसे बेटर असू शकतात, पण प्रॉफिटेबल असतील असं मला वाटत नाही. आणि ते रिझल्ट्स लागल्यानंतर मे बी स्टॉक थोडासा करेक्ट होऊ शकतो. त्यामुळे जर इन्व्हेस्ट करणार असाल तर विचार करून करा, डोळे झाकून कुठल्याही स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करू नका. आमची मदत हवी असेल तर 100% कंप्लीट पोर्टफोलिओ मॅनेजमेंटच्या सर्व्हिसेस आम्ही देतोय, त्या सुद्धा तुम्ही घेऊ शकता. आणि नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब तर तुम्ही करताच. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.